जेव्हा तुमचा पार्टनर सतत तुम्हाला सांगतो मी रिलेशनशिपमधून सोडून जाईन, जेव्हा तुमचा पार्टनर तुम्हाला सतत सांगत असतो की यू आर वर्थलेस, यू आर युजलेस आणि तुझं अस्तित्व माझ्याशिवाय असूच शकत नाही, जेव्हा पार्टनर तुमचा पासवर्ड चेक करणे, फोन चेक करणे आणि सतत तुमच्यावर एक प्रकारचं दडपण आणत असेल, भावनिक दडपण, ते तिथून तुमच्या इमोशनल अब्यूजची सुरुवात होते. ती सोडून जाईल अशी जी भावना जर असेल, याचाच अर्थ तुमचा पार्टनर तुम्हाला अश्युरन्स देत नाही आहे. तर ती फिलिंग ऑफ इन्सिक्युरिटी तुमच्यामध्ये येते आणि ती तुम्हाला सतत इन्सिक्युअर वाटत असेल तर दॅट इज अनदर साईन ऑफ रेड फ्लॅग. शाहरुख खानचा कभी हाँ कभी ना, त्याच्यात इतकं सटल दाखवलं आहे अब्यूज की ते पटकन लक्षात पण येत नाही की शाहरुख डिम्पल्ड नेबरहूड गाय, क्यूट कडलिंग पद्धतीने तो तिच्या प्रेयसीला मॅन्युप्युलेट करतोय, तो तिला अब्यूज करतोय आणि त्या सगळ्याला आपण हिरो ची कामगिरी आणि बघ कसं त्यांनी शेवटी हिरोईन मिळवली, हे सुद्धा इमोशनल अब्यूज आहे. माझ्या पार्टनरनी सतत माझ्याबद्दल क्रेविंग ठेवली पाहिजे, माझ्या असण्याची, माझ्या बोलण्याची किंवा माझ्या प्रेझन्सची, तर ती मिस करायची. मग आपण सायलेंट ट्रीटमेंटमध्ये जायचं, आपण त्याच्याशी संपर्क तोडायचा, व्हॉट्सॲप ब्लॉक करायचं किंवा निघून जायचं. पण तुम्हाला कुठेतरी असं वाटत असतं की त्या पार्टनरनी तुम्हाला भेटलं पाहिजे म्हणून त्याला सटल टॉर्चर पण करतात. स्टेटस काहीतरी टाकणे किंवा DP वर काहीतरी टाकणे, जेणेकरून तुम्हाला माहिती आहे की तुमचा पार्टनर तुम्हाला तुमचा DP बघतोय, तुमचे स्टेटस बघतोय. तर हे सुद्धा एक्स्ट्रीम लेवलचा अब्यूज असू शकतो. हॅलो, वेलकम बॅक टू लोकमत सखी आणि आपला नवीन शो चार चौघात बोलूया याचा आजचा दुसरा एपिसोड. सो ज्या लोकांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी चार चौघात बोलूया हा एक असा शो आहे ज्यामध्ये आपण अशा विषयांवर चर्चा करतो ज्याबद्दल खरं तर ओपनली बोललं जात नाही किंवा त्या विषयावर बोलायला आपण एकतर लाजतो किंवा एकतर घाबरतो. आणि आजचा आपला विषय आहे इमोशनल अब्यूज. खरं तर खूप महत्त्वाचा विषय आहे. सो या विषयावर बोलण्यासाठी आज माझ्यासोबत आहे देवता मॅम. सो देवता मॅम या मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये मीडिया डिपार्टमेंटच्या प्राध्यापिका आहेत. याशिवाय त्या एक NGO रन करतात आणि ज्यामधून त्या जेंडर इक्वॅलिटीबद्दल अवेअरनेस क्रिएट करतात. शिवाय त्या एक उत्तम पब्लिक स्पीकरसुद्धा आहेत. मॅम, वेलकम टू लोकमत. थँक्यू रिंकी, थँक्यू. सो मॅम, इमोशनल अब्यूजबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा मोस्टली असं होतं की खरं तर समोरच्या व्यक्तीला माहितीच नसतं मुळात की माझ्यासोबत इमोशनल अब्यूज होतं आहे किंवा भावनिक छळ माझा केला जातो आहे, कारण की ही टर्म मोस्टली लोकांना माहिती नसते. म्हणून माझा पहिला प्रश्न हाच आहे की जर सोप्या भाषेत आपल्याला सांगायचं असेल की इमोशनल अब्यूज म्हणजे नेमकं काय? इमोशनल अब्यूज म्हणजे थोडक्यात भावनिक कंट्रोल करणे. एखादा पार्टनर तुम्हाला जेव्हा सांगत असेल की तू हे अमुक कपडे घाल, अमुकच पद्धतीने वाग, अमुक बरोबर अमुक पद्धतीने बोललं पाहिजे, किंवा तो त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सतत सटल पद्धतीने तू वर्थलेस आहे, तू युजलेस आहे, माझ्याशिवाय तुझं अस्तित्व असूच शकत नाही, या पद्धतीचं जेव्हा एक कंट्रोल जेव्हा बिहेवियर यायला लागेल त्या तिथे तुमच्या रिलेशनशिपमध्ये इमोशनल अब्यूजची सुरुवात होते. आणि ह्याच्या पुढचा लेवल म्हणजे तुम्ही फोन चेक करताय, सतत स्टॉक करताय पार्टनरला, मेसेजेस चेक करताय, अपरोक्ष किंवा कधी कंट्रोलमध्ये सांगून की दाखव तू अमुक बरोबर काय बोललं, हे अशा पद्धतीनेच का केलं किंवा का नाही केलं. तर हे तुमच्या इमोशनल अब्यूजची सुरुवात होते. बऱ्याच वेळेला असं होतं की पार्टनर म्हणून आपण या गोष्टींना ॲक्सेप्ट करतो. आपल्याला वाटतं की त्या पार्टनर काळजीपोटी करतोय किंवा पार्टनरचं आपल्यावर प्रेम आहे आणि ह्या गोष्टी तर नॉर्मल आहेत रिलेशनशिपमध्ये. कारण हे कुठेतरी आपण तरुण पिढीलांनी आपल्या आईवडिलांचं बिहेवियर असं पाहिलेलं असतं, त्याच्यातून त्यांना वाटतं की नाही बाबा आईबरोबर असेच वागायचे किंवा आई बाबांबरोबर असंच वागायचे, तर हे नॉर्मल असतं रिलेशनशिपमध्ये. ॲब्सोल्युटली. तर ती काळजी जी आहे ती आपण ज्या अब्यूजला काळजी म्हणून इंटरप्रिट करतो, कुठेतरी आपल्याला एक अवेकनिंग स्टेटची गरज आहे की काळजी आणि काळजीचा होणारा अतिरेक या दोन गोष्टींमधला फरक आपल्याला ॲज अ रिलेशनशिप स्टेक होल्डर लक्षात आलं पाहिजे की काळजी आहे माझ्या पार्टनरची, पण त्या काळजीचा अतिरेक होऊन त्याचा मला त्रास व्हायला लागलाय, माझ्यावर दडपण यायला लागलंय, मला ट्रॉमा होतोय, तर तिथे तुम्हाला खरंच रेड फ्लॅग, इट्स अ रेड फ्लॅग इन युअर रिलेशनशिप आणि तुम्हाला अलर्ट व्हायची गरज आहे. रेड फ्लॅगबद्दल बोलतोय म्हणून डिपेंडन्सी म्हणजे कुठेतरी मला कळतंय माझ्यासोबत इमोशनल अब्यूज होतोय किंवा माझा पार्टनर काहीतरी रेड फ्लॅग्स मला दाखवतोय, तरी पण मी एवढी डिपेंडेंट झाली आहे किंवा झालो आहे माझ्या पार्टनरवर की मला तरीही ते नातं सोडता येत नाही आहे. सो डिपेंडन्सी ऑल्सो अ रेड फ्लॅग इफ आय एम नॉट रॉंग. ॲब्सोल्युटली. कारण आणि ती इमोशनल डिपेंडन्सी असू शकते, काही केसेसमध्ये फायनान्शियल डिपेंडन्सी असू शकते, अगदी
म्हणजे मी विद्यापीठात असताना मुलांशी चर्चा करत असते आणि त्या मुलांच्या चर्चेतून एकदा येतं की लिव्ह इन पार्टनर म्हणून राहत आहेत, दोघांचा खर्च जो आहे तो डिवाईड होऊन जातो आणि म्हणून आम्ही एकत्र ती जी एकत्र येणं आहे ती फायनान्सच्या गरजांमुळे एकत्र येणं, त्या बऱ्याच वेळेला इमोशनल असेलच असं नाही. आणि ते जेव्हा असताना आपण इमोशनल ॲडजस्टमेंट करत असतो, तर ती तात्पुरती जरी असली तर ती लाँग टर्ममध्ये तुमच्या पर्सनॅलिटीवर खूप लाँग टर्म इम्पॅक्ट ठेवते. आणि इतकं की तुमचंच रिलेशनशिपवरती जो विश्वास आहे तोही उडायला लागतो. असे केसेस मी पाहिलेले आहेत आणि माझ्याच विद्यार्थ्यांमध्ये पाहिलेले आहे. त्यामुळे ती ॲडजस्टमेंट कुठपर्यंत करायची, किती करायची आणि का करायची याची उत्तर आपल्याला शोधायची गरज आहे ॲज अ पार्टनर. नक्कीच, अगदी. बरं, इमोशनली जर आपला पार्टनर आपल्याला अब्यूज करत असेल म्हणजे आपण खूप मोठ्या डेंजर सिच्युएशनमध्ये आहोत आणि आपल्याला आता इथून पळून जायची गरज आहे. म्हणजे मी फॅक्ट सांगते, पण कधी कधी काय होतं की आपल्याला ओळखताच येत नाही की बाबा हे खरंच इमोशनल अब्यूज आहे का. मग असे काही साईन्स असतील किंवा काही असे रेड फ्लॅग्स असतील जे आपल्याला दिसले की आपल्याला समजायचे माझ्यासोबत माझा पार्टनर माझा भावनिक छळ करतोय, मी आता इथून निघून गेलेलं चांगलं आहे बाबा, असे काही साईन्स? ॲब्सोल्युटली. म्हणजे अगदी मला माझ्या पार्टनरबरोबर सेफ वाटत नाही आहे काही डिस्कस करायला. म्हणजे फिजिकली सेफ वाटणं वेगळी गोष्ट आहे, पण मला एखादी गोष्ट चर्चेतून आणायची आहे, मला सांगायचं की मी मैत्रिणींबरोबर आज उशिरा येणार आहे फॉर एक्झाम्पल, तर हे मला सांगताना पण जर भीतीची भावना येत असेल किंवा सेफ वाटत नसेल किंवा ओपन वाटत नसेल तर दॅट इज अ फर्स्ट साईन. सतत दडपण वाटणं किंवा एक शेलवर असल्यास बरोबर. माझा पार्टनर मला सोडून जाईल तर ती इमोशनल इन्सिक्युरिटी तुमच्यामध्ये जर असेल की मी असं केलं तर त्याला वाईट वाटेल आणि तो सोडून जाईल मला, हे सोडून जाईल अशी जी भावना जर असेल याचाच अर्थ तुमचा पार्टनर तुम्हाला अश्युरन्स देत नाही आहे. तर ती फिलिंग ऑफ इन्सिक्युरिटी तुमच्यामध्ये येते आणि ती तुम्हाला सतत इन्सिक्युअर वाटत असेल तर दॅट इज अनदर साईन ऑफ यू रेड फ्लॅग. किंवा मग तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की कुठेतरी मी माझ्यामध्ये एन्झायटीची फिलिंग येते आहे का, माझ्यामध्ये डिप्रेशनची फिलिंग आहे, ही ॲडव्हान्स लेवलचे साईन्स असू शकतात. मला माझ्या फेवरेट ज्या गोष्टी आहेत, मला गाणं लिहायला आवडतं, गाणं ऐकायला आवडतं, मला चित्र काढायला आवडतं, मला नुसतंच निसर्ग बघायला आवडतं, पण आता कालांतराने मला या कुठल्याच गोष्टीमध्ये रस येत नाही आहे. आय एम लुझिंग इंटरेस्ट इन ऑल माय फेवरेट थिंग्स ऑल्सो. मला अगदी माझा आवडता चहा करून गाणं ऐकायला इयरपॉडवर तेही मी करत नाही आहे. तर कुठेतरी हे नेक्स्ट लेवलचं साईनमध्ये तुम्ही मोडू शकता की. आणि तिसरी लेवल जी आहे ती तुमची फिजिकल बॉडीली चेंजेस व्हायला लागतात, ज्याला आपण टिपिकली सायकोलॉजीमध्ये PTSD पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणतो. ते जर तुमचे त्या रूपांमध्ये होत असेल तर मग तर ऑब्व्हियसली तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. तर हे बेसिक टू ॲडव्हान्स हे सायन्स आहेत तुमचे इमोशनल अब्यूजचे. इमोशनल अब्यूज करणारा जो पार्टनर असतो मोस्टली आपल्या पार्टनरला आयसोलेट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जेवढं मी वाचले की त्याच्या फॅमिलीपासून किंवा फ्रेंड्सपासून आयसोलेट करणं आणि त्या व्यक्तीला फक्त बाबा आपण दोघंच राहू, आपल्याला कोणाचीच गरज नाही असं सांगणं, नेमकं त्याच्या मागे त्यांचं मोटिव्ह काय असतं? बऱ्याच वेळेला अब्युजरला माहीत असतं की तो अब्यूज करतोय, तर देर इज अ सेन्स ऑफ अवेअरनेस. आणि कुठल्याही प्रकारचा अब्यूज हे सोशली ॲक्सेप्टेबल नाही आहे. म्हणजे लोक तुम्हाला म्हणतील की अच्छा हा असं करतोय बरं का, तर ती भावना अब्युजरला नको असते की लोक आपल्याला पिन पॉईंट करतात. मग दे वुड वॉन्ट अ सेन्स ऑफ सिक्रेसी इन दॅट रिलेशनशिप. मग त्या पार्टनरला म्हणणार की मी तुझ्याशी अशी वागतोय हे कोणाला सांगू नको. आणि हे सांगण्याची त्यांची पद्धत असते की लॉयल्टीमध्ये कन्वर्ट करतात. तू जर मला लॉयल असशील तर तुला ह्या गोष्टी लपवून ठेवायला पाहिजे, हे तुझ्या आणि माझ्यातली गोष्ट आहे, ही बाहेर येता कामा नये, हे सिक्रेट आहे. तर सेन्स ऑफ सिक्रेसीच्या काय म्हणतात कॅमोफ्लॅज करून तुम्ही त्याला इमोशनली अब्यूज करत असता. करेक्ट. सो बेसिकली आपण असं म्हणतो की त्याच्या मागचा मोटिव्ह त्यांचा हे असतो की ते जे करतायत किंवा ते जसे वागतायत ते एक्सपोज नाही झालं पाहिजे. किंवा म्हणजे जर मैत्रीण असेल तर ती सांगू शकते बाबा तुझा पार्टनर असा तुझ्यासोबत वागतोय हे चुकीचं आहे, त्यामुळे मी कदाचित डायव्हर्ट होऊ शकते. सो ते त्याच्या मागचं मोटिव्ह असतं. बरोबर. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला म्हणजे मी अब्युजर आहे, एकदा एक असतं की कंट्रोल्ड आहे, मला माहिती आहे मी अब्यूज करतोय. काही वेळेला अब्युजरला माहिती नसतं की तो अब्यूज करतोय. ते नोन आणि अननोन अब्युजिंग जे आहे, दोन्ही केसेसमध्ये कुठेतरी एक व्हेरी हाय सेन्स ऑफ इन्सिक्युरिटी असते की माझा पार्टनर मला सोडून जाईल. तर ही भावना
जर लोकांमध्ये कळलं की मी अब्युझर आहे तर लोक त्याला 4 शहाणपणाच्या गोष्टी सांगतील की बाबा रे तू एका टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये आहे आणि दिस इज अ रेड फ्लॅग, यू शुड मूव्ह आउट. तर तुम्ही ही भावना लोकांपर्यंत पोचूच देत नाही आणि तुमच्या पार्टनरला सतत दडपणाखाली राहतं की हे सांगायचं नाही आहे बरं, हे तुझं आणि माझं आहे, आणि जेव्हा तू सांगशील ना बघ मी निघून जाईन. सो दॅट हॅपन्स. पुढचा प्रश्न आणि सर्वात महत्त्वाचा मला वाटतो, गॅसलाईट ही टर्म आता खूप पॉप्युलर होते किंवा सोशल मीडियामधून लोक खूप वाचतायत म्हणून त्यांना कळतंय. सो गॅसलाईट करणं आपल्या पार्टनरला आणि आपल्या पार्टनरशी खोटं बोलणं ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की आपला पार्टनर आपल्याला गॅसलाईट करत असतो पण आपल्याला वाटतं नाही खोटं बोलतोय, सगळेच खोटं बोलतात, मीही बोलते, मग त्यात काय वाईट आहे. मग तुम्हाला जर सोप्या शब्दामध्ये सांगायचं असेल की तुमचा पार्टनर तुम्हाला खोटं बोलतोय की तुम्हाला गॅसलाईट करतोय, कसं सांगा? एक एक्झाम्पल देईन. म्हणजे सपोजिडली दोघांचा संवाद चालू आहे आणि तिचे किंवा त्याच्या फोनवर मेसेजेस आलेत आणि पार्टनर जो आहे त्याला थोडासा डाऊट येतोय दुसऱ्या पार्टनरविषयी. गरजेचं नाही आहे की ती व्यक्ती मुला किंवा मुलीबरोबर, अपोजिट सेक्स बरोबर आहे, ती मैत्रिणीबरोबरही असू शकते, पण त्या पार्टनरनी अशी कृती केली आहे जी अब्युझरला नको आहे. आणि असं असताना अर्थातच जो विक्टिम आहे त्याला ती गोष्ट अब्युझरपासून लपवायची असते. जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे की तो सतत गोष्टी लपवतो किंवा डिफेन्सिव्ह मोडमध्ये असतो, तर तुमचा विक्टिम जो असतो तो सतत डिफेन्सिव्ह मोडमध्ये असतो आणि अब्युझर जो आहे तो सतत अटॅकर असतो. आणि अशा वेळेला ती फोन जर दाखवेल, प्रूफ सकट दाखवते की नाही रे बाबा तुला जर वाटतंय तसं नाही आहे, हे बघ हे अशा पद्धतीचा आमचा संवाद झाला किंवा अशा पद्धतीने मी बाहेर डिनरला गेले होते, इट वॉज जस्ट अ हेल्दी मीटिंग. पण अब्युझर जो आहे एक नॉर्मल रिलेशनशिपमध्ये काय म्हणेल, अच्छा हां ठीक आहे, सॉरी मी तुझ्यावर डाऊट घेतला, माझं चुकलं. कारण ती कुठेतरी प्रेमाची भावना असते आणि कुठल्याही नात्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते आणि ते मिसअंडरस्टँडिंग झाले की पटकन सॉरी म्हणणं आणि मूव्ह आउट होणं हे नॉर्मल बिहेवियर आहे. पण अब्युझर जो आहे ना तो सतत त्याचं जे म्हणणं आहे ते त्या पार्टनरवर लादण्याचा प्रयत्न करत असतो, कारण त्यांनी कुठेतरी ठामपणे मत मांडलेलं आहे की हे असं चुकतंय आणि हे नाहीच व्हायला पाहिजे. तर जरी ते प्रूफ असेल, जरी काही पुरावे दाखवले, तरी तो ही इज ऑलवेज इन द सेन्स ऑर शी इज ऑलवेज इन द सेन्स ऑफ डिनायल की तुझे पुरावे दाखवले, तू जे म्हणतीये, तू मला पटत जरी असेल तरी मी म्हणणार की नाही हे चुकीचं आहे, कारण कुठेतरी मला माझा मुद्दा प्रखरपणे समोरच्याला मांडायचा आहे. म्हणजे डॉमिनन्स जो आहे तो माझाच असला पाहिजे रिलेशनशिपमध्ये. आणि त्यानंतर आपण स्वतः कुठेतरी सेल्फ डाऊट मध्ये जातो की अरे बाबा खरंच हा असं बोलतोय, तसंच आहे का, मग मी चुकले का कुठे, असं सुद्धा वाटतं. बरोबर. इनफॅक्ट गॅस लाईटिंगमध्ये थोडंसं डेंजरस ह्यासाठी आहे की पार्टनर जो आहे ना तो मॅनिप्युलेट करतो आणि ते मॅनिप्युलेशन खूप सटल असतं. जेव्हा आपण फिजिकल अब्यूज, शिवीगाळ ह्या गोष्टीमध्ये किंवा आवाज वाढला तेव्हा ते दिसून येतं की देर इज सेन्स ऑफ डॉमिनन्स और कंट्रोल. गॅस लाईटिंगमध्ये ते इतकं सटल असतं की तू माझ्यासाठी एवढं नाही करणार का, मी तुला एवढीशी छोटीशी गोष्ट डिमांड केली आणि तू हेही नाही करू शकत, किंवा तू माझ्याशी असाच का वागला, किंवा मला एखादी गोष्ट डिमांड करायची असेल जी त्या पार्टनरच्या आवाक्याच्या बाहेरची असेल तरीसुद्धा मी मॅनिप्युलेट करून सांगणार अमुक या व्यक्तीने तिच्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडला हे दिलं होतं, तू मला हे नाही देऊ शकत का. तर ते त्यासाठी ती व्यक्ती आहे ती आउट ऑफ वे जाऊन ती मागणी जी आहे ती पुरवण्याचा प्रयत्न करेल. तर कुठल्याही प्रकारचं सटल मॅनिप्युलेशन इज इक्वल टू गॅस लाईटिंग. अगदी. सो बेसिकली इट इज व्हेरी डेंजरस. ॲब्सोल्युटली. आणि पटकन लक्षात नाही येत ती गोष्ट. करेक्ट. बरं, माझा पुढचा प्रश्न आहे की समोरच्या व्यक्तीला इमोशनली अब्यूज करण्यामागे त्या अब्युजरचं नेमकं मोटिव्ह काय असतं किंवा त्याला त्यातून नेमकं काय मिळत असतं? ह्याला ना खूप डीप सायकोलॉजीमध्ये जर बघायला गेलं तर कुठलाही अब्युझर हा रातोरात बनत नसतो. त्याला एक अब्यूजची हिस्ट्री असते. म्हणजे देर मस्ट बी अ चाइल्डहुड ट्रॉमा ऑर अ रिलेशनशिप ट्रॉमा, समथिंग जे त्या व्यक्तीबरोबर पास्टमध्ये झालेलं आहे आणि म्हणून ती व्यक्ती तशी अब्युझर म्हणून शेप झाली. एनी काइंड ऑफ अब्युझिंग इज नॉट नॉर्मल. तर त्या व्यक्तीचं डिस्टर्ब चाइल्डहुड असेल, डिस्टर्ब काही बॅकग्राऊंड असेल, तेव्हा ती अब्यूजमध्ये येते. मग ती इन्सिक्युरिटीमधून येऊ शकते, डॉमिनन्समधून येऊ शकते किंवा काही कारणांमुळे असू शकते. तर ते एक रिझन आहे की अब्युझर अब्यूज का करतो. पण दुसरं जे आहे, इथे मी जरा मीडिया प्रोफेसर असल्यामुळे समाज माध्यमांचं उदाहरण घेऊ पाहिजे की समाज माध्यमांमध्ये पण आपण ज्या पद्धतीचं दाखवतो, म्हणजे एक छोटंसं उदाहरण जे आपल्याला अब्यूज म्हणून दिसणार पण नाही, शाहरुख खानचा कभी हाँ कभी ना, ते
मोस्ट ऑफ द प्रेक्षकांनी पाहिलेला असेल तो सिनेमा. त्याच्यात इतकं सटल दाखवलं आहे अब्यूज की ते पटकन लक्षात पण येत नाही की शाहरुख डिम्पल्ड नेबरहूड गाय क्यूट कडलिंग पद्धतीने तो तिच्या प्रेयसीला मॅन्युप्युलेट करतोय, तो तिला अब्यूज करतोय आणि त्या सगळ्याला आपण ची कामगिरी आणि बघ कसं त्यांनी शेवटी हिरोईन मिळवली, हे सुद्धा इमोशनल अब्यूज आहे. तर अब्यूजचे अनेक प्रकार असू शकतात, अब्यूज करण्याचे अनेक रिझन असू शकतात. मला एखादी गोष्ट मिळवायचीच आहे म्हणून पण मी अब्यूज करते. तर मॅन्युप्युलेशन इज नॉर्मल, अगदी लहान मुलं सुद्धा मॅन्युप्युलेट करतात. पण त्या मॅन्युप्युलेशननी जर समोरच्या व्यक्तीचं नुकसान होणार असेल तर मात्र त्या मॅन्युप्युलेशनला तुम्हाला चेक करायची गरज आहे. पुढचा प्रश्न आहे की सायलेंट ट्रीटमेंट. म्हणजे आजकाल सायलेंट ट्रीटमेंट देणं एवढं कॉमन झालं आहे, म्हणजे फक्त लव्ह रिलेशनशिप असेल असंच नाही, कोणत्याही रिलेशनशिपमध्ये सायलेंट ट्रीटमेंट देणं खूप कॉमन झालं आहे. म्हणजे आपल्या दोघांमध्ये काही भांडण झालं तर मग मी तुझ्याशी बोलणं पूर्णपणे बंद करणार, नो कॉन्टॅक्ट. मग ते 3 तासासाठी असेल, 3 दिवसासाठी असेल, 3 आठवड्यांसाठी असेल, पण त्याच्या मागे काही ना काहीतरी मोटिव्ह असतो. म्हणजे मला असं वाटतं की एक तर लॅक ऑफ कम्युनिकेशन असेल की त्यांना बोलता येत नाही आहे म्हणून ते करत असतील, किंवा मग मला तुला पनिश करायचे, एक प्रकारे मला पनिशमेंट द्यायची, तुला सायलेंट ट्रीटमेंट देऊ, असंही मोटिव्ह असू शकतं. त्याबद्दल काय सांग? 2 रिझन असू शकतात सायलेंट ट्रीटमेंटचे. एक तर मी स्वतःलाच अब्यूज करते की मला असं वाटतं की ह्या क्षणाला मला कोणाशी संपर्क करायचा नाही आहे आणि मला सेल्फ इंट्रोस्पेक्शन करायचं आहे म्हणून पण सायलेंट ट्रीटमेंट असू शकते. पण दुसरं, मला दुसऱ्याला अब्यूज करायचं आहे, मला दुसऱ्याला त्रासात पाडायचं आहे, दुसऱ्याला सेन्स ऑफ क्रेविंग जर मला त्याच्यामध्ये आणायची असेल, म्हणजे मी त्याला सांगते की बघ तू माझ्याशी जर नाही बोलणार तर तुझ्या आयुष्यात एक मोठा काहीतरी मिसिंग आहे, ही भावना जर बळावायची असेल पार्टनरमध्ये तर त्याला आपण सेन्स ऑफ क्रेविंग म्हणू शकतो. की माझ्या पार्टनरनी सतत माझ्याबद्दल क्रेविंग ठेवली पाहिजे, माझ्या असण्याची, माझ्या बोलण्याची किंवा माझ्या प्रेझन्सची, तर ती मिस करायची. मग आपण सायलेंट ट्रीटमेंटमध्ये जायचं, आपण त्याच्याशी संपर्क तोडायचा, व्हॉट्सॲप ब्लॉक करायचं किंवा निघून जायचं. पण तुम्हाला कुठेतरी असं वाटत असतं की त्या पार्टनरनी तुम्हाला भेटलं पाहिजे म्हणून त्याला सटल टॉर्चर पण करतात, स्टेटस काहीतरी टाकणे किंवा DPवर काहीतरी टाकणे, जेणेकरून तुम्हाला माहिती आहे की तुमचा पार्टनर तुमचा DP बघतोय, तुमचे स्टेटस बघतोय. तर हे सुद्धा एक्स्ट्रीम लेवलचा अब्यूज असू शकतो आणि याचा तुमच्या पार्टनरवर खूप इम्पॅक्ट पडतो, कारण तुम्ही अँक्शियस करताय पार्टनरला. बऱ्याच वेळेला तर फोन स्विच ऑफ करून बाईकवर निघून जाणे. आणि मुलींमध्ये जनरली हे जास्त अँझायटी दिसते की अरे तो निघून गेला, त्याचा फोन पण लागत नाही, त्याचा ॲक्सिडेंट तर झाला नसेल ना, त्यांनी स्वतःला काहीतरी करून तरी घेतलं नसेल ना. ह्याच्यातून खूप प्रचंड एन्झायटी येते आणि ती आपल्या लक्षात पण येत नाही. आणि जर तो पिरियड काही तासांचा असेल तर ठीक आहे, पण तू म्हणते तसं जर काही दिवसांचा असेल तर इट इज डेफिनेटली गोइंग टू हॅव अ हेल्थ इम्पॅक्ट ऑन युअर बॉडी. सो दॅट ऑब्व्हियसली कुठल्याही प्रकारचं सायलेंट ट्रीटमेंटचं समर्थन नाही आहे. म्हणजे ह्याचे उदाहरण आपल्या मायथॉलॉजीमध्ये पण दिलेलं आहे. जेव्हा कैकेयीला तिचं म्हणणं पटवून घ्यायचं होतं तेव्हा तिने दशरथाला सायलेंट ट्रीटमेंट कोपभवनमध्ये निघून गेली. मग राजा दशरथ जे आहे ते गेले त्यांच्याकडे आणि तिचं जे काय म्हणणं होतं ते वधवून घेतलं. सो हे काय आजची गोष्ट नाही आहे, देर इज अ हिस्ट्री टू इट. ऑब्व्हियसली. मॅम, आपण एवढे सिरियस सायन्स आता डिस्कस करतो आहे, म्हणजे हे एक अशा प्रकारचं रिलेशनशिप आहे जे तुम्हाला मेंटली आणि फिजिकली पण पूर्णपणे वीक करू शकतं. सो जर मी इमोशनल अब्यूजची विक्टीम आहे तर फिजिकली पण आणि मेंटली पण माझ्यामध्ये काय काय बदल होणार आहेत किंवा माझ्यावर कसा इम्पॅक्ट होणार आहे या अब्यूजचा? मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिलं तर आहे की सायकोलॉजिकल इम्पॅक्ट होतो, पण तो बऱ्याच वेळेला स्वतःलाही कळत नसतो. इतरांना कळेपर्यंत तर आणखीन उशीर झालेला असतो. तर सायकोलॉजिकल इम्पॅक्ट होतो माझ्यावर. सायकोलॉजिकल जर झाला तर त्याचा पहिला परिणाम जो आहे तो माझ्या खाण्यापिण्यावर होतो. सो आय स्टॉप लूजिंग और आय लूज इंटरेस्ट इन फूड, पाणी, आवडत्या गोष्टी किंवा बेसिक जेवणसुद्धा मी नाही करणार. ते जेव्हा होतं आहे तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या फिजिकलवर व्हायला लागेल ऑटोमॅटिकली, कारण फूड इज द फ्युअल टू युअर बॉडी. वॉटर इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. तुम्ही पाणी नाही लक्षात, कारण तुम्ही सतत त्या एन्झायटीच्या स्टेटमध्ये असाल तर तुमच्या लक्षातच येत नाही की मी जेवण नाही केलं आहे किंवा मी पाणी नाही पिलं आहे. मग त्याचा परिणाम फिजिकल हेल्थवर व्हायला लागेल. तुमचे पाय ओढले जाणे, मसल टेन्शन होणे, बिकॉज दॅट इज अ क्लासिक सिम्पटम ऑफ डिहायड्रेशन. तुमची बॉडी डिहायड्रेट व्हायला लागले तर तुमचे हातपाय ओढले जाणार, घाम येणे,
सतत ट्रॉमॅटिक हार्टबीट रेज होणे, पॅल्पिटेशन होणे, एन्झायटी अटॅक, पॅनिक अटॅक होणं, एक्स्ट्रीम लेवलवर पॅनिक अटॅक होणे, किंवा मग PTSD पोस्ट ट्रॉमॅटिक डिसऑर्डर, स्ट्रेस डिसऑर्डर जे म्हणतो, हे फिजिकल सायन्स आहेत. तर तुम्ही फिजिकल सायकोलॉजिकल ॲज वेल ॲज फिजिकल दोन्ही गोष्टी दिसतात इमोशनल अब्यूजमध्ये. मॅम पुढचा प्रश्न आहे की इमोशनल अब्यूजचं रूपांतर फिजिकल अब्यूजमध्ये होतं का नेहमी? नेहमी होतं असं नाही म्हणता येणार, होऊ शकतं डेफिनेटली. कारण कुठेतरी फिजिकल अब्यूज हे शेवटचा टप्पा दिसणारा असतो, जो आपण आउटर म्हणूया, पण कुठेतरी तो इनर अब्यूजपासून सुरू होतो. पहिला त्याचं जे सुरुवात आहे ते इमोशनल अब्यूजपासून होते. तर इमोशनल अब्यूज कॅन बी और कॅन नॉट बी कन्वर्टेड इन टू फिजिकल अब्यूज, पण दोन्हीही डेंजरस आहेत. म्हणजे मी असं नाही म्हणणार की अच्छा इमोशनल अब्यूज थोडं कमी डेंजरस आहे आणि फिजिकल अब्यूज हे जास्त डेंजरस आहे. दोन्ही इज रेड फ्लॅग इन अ रिलेशनशिप. करेक्ट. सो आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लव्ह बॉम्बिंग. तुम्ही ऐकलं असेल त्याच्याबद्दल. सो थोडक्यात मला जर सांगायचं असेल ऑडियन्ससाठी की लव्ह बॉम्बिंग म्हणजे आता तुमचं आणि तुमच्या पार्टनरचं भांडण झालं आहे आणि तुम्ही त्याचं वर्स्ट रूप पाहिलं आहे त्या भांडणामध्ये की बापरे एक असा पार्टनर मला नकोच. त्याच्यानंतर 2 दिवसाने तुमचा पार्टनर तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो आहे. परत 2 दिवसाने तुमचं भांडण होतं, तुम्ही त्याचं वर्स्ट रूप बघताय, पुन्हा तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव होतो आहे. सो याच्यामध्ये सगळ्यात डेंजर आहे की सायकल नेवर एंडिंग आहे. पण जी विक्टीम आहे, जिच्यासोबत इमोशनल अब्यूज होतं आहे, तिला वाटतं किंवा त्याला वाटतं की बाबा माझा पार्टनर 2 दिवसांनी मला पुन्हा पहिल्यासारखं प्रेम करणार आहे. सो ते त्या होपमध्ये जगायला सुरुवात करतात, पण ते सायकल कधीच नेवर एंडिंग असतं, ते कधीही एंड होत नाही. त्याबद्दल काय सांगा? मुळातच आपली जी समाज मान्यता आहे किंवा सोशल रिलेशनशिपबद्दल एक जे परसेप्शन क्रिएट झालं आहे, ती त्याच्यासाठी मायथॉलॉजी असू शकते, सिनेमा असू शकतात, आजूबाजूचं वातावरण असू शकतं, कोणतेही कारण असू शकतं. आपण रिलेशनशिपला अशा पद्धतीने प्रोजेक्ट करतो की देर इज एन एंट्री ऑप्शन बट देर इज नो एक्झिट ऑप्शन. म्हणजे बेटी की जो है वो डोली जाएगी और अर्थी ही निकलेगी. तर आणि हे स्त्रियांच्या बाबतीत जास्त होतं. म्हणजे मुलींना हे जास्त बिंबवलं जातं की रिलेशनशिपमध्ये एंट्री पॉईंट असते पण एक्झिट पॉईंट नसतो. तर तो एक्झिट पॉईंट आहे हे आपण कधीच ॲक्सेप्टच करत नाही. आणि म्हणून मग सतत रिलेशनशिपमध्ये जरी हे लव्ह बॉम्बिंग होत असेल तरी अच्छा हा तो 2 दिवसांनी चांगला वागतोय ना माझ्याशी, तर आपण त्याची वाईट बाजू न बघता चांगली बाजू बघतो की अरे ठीक आहे वाईट वागला पण तो 2 दिवसांनी त्याला गिल्टी वाटलं की नाही, आणि त्याला गिल्टी वाटलं हे आपल्याला सुखावणारं असतं. पण त्या गोष्टीमध्ये सुख मानायचं की नाही मानायचं हे खरंच आपल्याला इंट्रोस्पेक्ट करण्याची गरज आहे की त्याला वाईट वाटलं म्हणून तो माणूस वाईट नाही आहे. त्याला वाईट वाटलं ना, त्यांनी काम वाईट केलं पण त्याला वाईट वाटलं, तर हे असं नसतं ते. कारण हे जर पॅटर्न होत असेल एखाद्या वेळेला, असं मी म्हणणार नाही की माणूस चुकत नाही. म्हणजे रिलेशनशिपमध्ये स्त्री असो पुरुष असो चुका होतात, म्हणजे आणि त्या चुका म्हणण्यापेक्षा त्या मोमेंटवर होत असतात. इट्स अ जस्ट अ रिॲक्शन. पण ते तेवढ्यापुरती असेल तर लव्ह बॉम्बिंग इज फाईन. पण जर त्याचा एक पॅटर्न तयार होत असेल की मी परत मला माहिती आहे की मी जर गिल्ट दाखवलं समोरची व्यक्ती मला सोडून जाणार नाही आणि माझ्याबरोबरच राहणार आहे, तर मात्र इट इज अ डेफिनेटली रेड फ्लॅग. आणि द गर्ल ऑर बॉय शुड एक्झिट फ्रॉम दॅट रिलेशनशिप. त्यामुळे ते समाज मान्य की बाबा एंट्री पॉईंट असते आणि एक्झिट पॉईंट नसतो असं काही नाही आहे. कुठल्याही मोमेंटला देर इज अन एक्झिट आणि यू शुड बी अवेअर ऑफ दॅट एक्झिट पॉईंट अँड यू शुड बी रेडी टू एक्झिट फ्रॉम दॅट. यू शुड रन फ्रॉम दॅट रिलेशनशिप. ॲब्सोल्युटली करेक्ट. ओके, पुढचा प्रश्न आहे आउटबर्स्ट ऑफ अँगर. म्हणजे इमोशनल अब्यूजमध्ये मोस्टली असं होतं की जो अब्युजर आहे तो रागामध्ये खूप विचित्र पद्धतीने रिॲक्ट करत असतो. म्हणजे जेव्हा एक हेल्दी रिलेशनशिप असतं आपण थोडा वेळ ओरडतो एकमेकांवरती आणि शांत होऊन जातो. आउटबर्स्ट होणं म्हणजे एकतर स्वतःला मारून घेणं किंवा काहीतरी तोडफोड करणं किंवा असं सांगणं की हां माझी चूक आहे, मीच असं केलेलं आहे, मीच असा वागलेलो आहे, असं सतत आपल्या पार्टनरला सांगणं. तर मग ते आउटबर्स्ट ऑफ अँगर एका पॉईंटनंतर थांबलं पाहिजे. म्हणजे आपल्याला वाटलं पाहिजे बस आता याच्या पलीकडे नाही. त्याबद्दल काय सांगा? ॲक्च्युली एका पॉईंट नंतर पण नाही. मग एका पॉईंट नंतर म्हणजे आपण कुठेतरी म्हणतोय की इथपर्यंत तुला सहन करायचं आहे, इथून पुढे ते आउटबर्स्ट स्टॉप करायला पाहिजे. तर ते इथपर्यंत म्हणजे त्याला एक अपर लिमिट नसते मग की कुठे येऊन थांबायचं. त्यांनी मला पहिल्यांदा मॅनिप्युलेट केलं तिथे थांबायचं, की त्यांनी मला 4 चौघात अपमानित केलं तिथे थांबायचं, की त्यांनी मला शिवीगाळ केली तिथे थांबायचं, का त्यांनी माझ्या थोबाडीत मारलं म्हणून थांबायचं. सो कुठपर्यंत असं म्हणायला नको. कुठल्याही प्रकारचं आउटबर्स्ट हे वाईटच आहे, पण म्हणून आउटबर्स्ट होऊ नये असं नाही म्हणू शकत. कारण माणूस आहे म्हटलं तर कुठेतरी तो एक्सप्रेस होणार, पण तो कशा पद्धतीने एक्सप्रेस होतोय
हे महत्त्वाचं आहे. आउटबर्स्ट नकोच असं नाही म्हणू शकत. कुठेतरी साचतं आणि त्या साचलेल्या बाहेर निघायला पाहिजे, पण ते कशा पद्धतीने निघतंय ते महत्त्वाचं आहे. तर जर ते तुम्हाला समोरच्या व्यक्तीला हार्म करण्याच्या हेतूने निघत असेल तर तो आउटबर्स्ट नक्कीच यू हॅव टू स्टॉप. पण तो माझ्यासाठी एक इमोशनल निचरा, ज्याला आपण पर्जिंग ऑफ इमोशन म्हणू शकतो, ते जर असेल तर देन इट इज अ हेल्दी आउटबर्स्ट ऑफ अँगर. बट इफ इट इज पुटिंग अ व्हॉट कॉल लॉट ऑफ प्रेशर ऑन द पार्टनर, म्हणजे रागाला जर आपण थोडं बघू तर 3 प्रकारचे राग असू शकतात, राजसी, तामसिक आणि सात्विक. जर तो आउटबर्स्ट सात्विक पद्धतीचा असेल, जिथे मला समोरच्या व्यक्तीला हार्म नाही करायचं आहे आणि मला माझ्या भावनांचा निचरा करायचा आहे, देन इट इज परमिसेबल. पण जर राजसी आणि तामसिक असेल, राजसी म्हणजे मला माझं डॉमिनन्स दाखवायचं आहे, मला माझं पदाची म्हणजे महत्त्वता जी आहे, महत्त्व जे आहे ते मला समोरच्याला पटवून टाकायचं. पद म्हणजे काय, रिलेशनशिपमधलं पद, आणि मला कुठेतरी माझी अपर पोझिशन दाखवायची ते, आणि त्यातून येणारा राग, दॅट इज डेंजरस. तामसिक तर म्हणजे अजूनही वाईट, ज्याच्यात तुम्ही फिजिकल अब्यूज आणि शिवीगाळ आणि एक्स्ट्रीम लेवलच्या अँगरवर जाता. सो राग असावा, पण तो सात्विक असावा, जो कन्स्ट्रक्टिव्ह असावा. मॅम, एक महत्त्वाचा प्रश्न हा येतो की इमोशनल अब्यूज फिजिकल अब्यूजपेक्षा जास्त डेंजर आहे का? कारण की मी ऑनलाईन जेवढं वाचलं आहे, जे इमोशनल अब्यूजमधून गेलेत त्यांचं असं मत आहे की फिजिकल अब्यूजपेक्षा पण तुम्हाला इमोशनल अब्यूज खूप जास्त त्रास देऊ शकतं. तर तसं आहे का? मी असं कम्पेअर नाही करणार, कारण दोन्ही आपापसात म्हणजे इम्पॉर्टंट आहे ना, दे आर इंडिपेंडेंटली डेंजरस. त्यामुळे इमोशनल अब्यूज पण तितकंच डेंजरस आहे जितकं फिजिकल अब्यूज आहे. तर कोणतं बेटर आणि कोणतं नाही असं म्हणायला नको, कारण दोन्हीचे हेल्थ इम्पॅक्ट पण होतात. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे की सायकोलॉजिकल डिस्ट्रेस कॅन लीड टू हेल्थ डिसऑर्डर, आणि मी डिसऑर्डर म्हणते, डिझीज नाही म्हणते. तर तेही डेंजरस आहे, आणि फिजिकल अब्यूज तर डेफिनेटली, कारण त्याचे तुम्हाला लगेच फिजिकल हार्म होत आहे. म्हणजे PTSD जो फिजिकल हार्म जे आपल्याला दिसतो इमोशनल अब्यूजमधून, तो कधी काळी वॉर कॉन्टेक्स्टमध्ये म्हटलं जायचं की एखादी वॉर सिच्युएशन झाली तर वॉर नंतरचे जे विक्टिम असतात किंवा वॉर सर्वायव्हर असतात त्यांच्यामध्ये PTSD दिसायचं, पोस्ट ट्रॉमॅटिक डिसऑर्डर दिसायचं. जर इमोशनल अब्यूज इज लीडिंग टू PTSD, म्हणजे त्याच्यातून तुम्हाला त्या इमोशनल अब्यूजची ग्रॅव्हिटी लक्षात आली पाहिजे की ज्या पद्धतीचं वॉरचा इम्पॅक्ट होतो त्याच पद्धतीचं रिलेशनशिपमधलं जे वॉर आहे त्याचा इम्पॅक्ट PTSDमध्ये होऊ शकतो. सो इट कॅनॉट बी टेकन व्हेरी लाईटली. इट इज इक्वली डेंजरस. करेक्ट. आता तुम्ही म्हणालात म्हणून की लाईटली आपण नाही घेऊ शकत. एक एक्झाम्पल देते तुम्हाला की माझ्या एका मैत्रिणीचं आता रिसेंटली डिवोर्स झालं आहे. सो तिने मला तिचा एक्सपिरियन्स सांगितला. सो ती म्हणाली की जेव्हा मी माझ्या माहेरच्यांना किंवा माझ्या सासरच्यांना सांगत होते की मला एक्झॅक्टली काय त्रास झाला, तेव्हा तिने सांगितलं की तो कधी सॉरी म्हणायचा नाही, किंवा तो कधी कम्युनिकेट करायचा नाही, किंवा तो नेहमी ब्लेम शिफ्टिंग करायचा, म्हणजे कोणतीही चूक झाली तर बाबा तूच जबाबदार आहे असं सांगायचा. तर तेव्हा तिला रिॲक्शन जे आले ते असे होते की हां मग ठीक आहे, हे तू ॲडजस्ट करू शकते, एवढा काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे. पण मग जेव्हा तिने हे सांगितलं की एक दिवशी त्याने माझ्या कानाखाली मारली, तेव्हा लोकांची रिॲक्शन असायला की हां बाबा सिरियस आहे, म्हणजे नाही बाबा हां मग बरोबर आहे, मग तू जो निर्णय घेतला आहेस ना डिवोर्सचा करेक्ट आहे, हां त्याने हात नाही उचलला पाहिजे. म्हणजे तो एक डिफरन्स आहे की म्हणजे त्यांना इमोशनल अब्यूजकडे आजही सिरियस इश्यू म्हणून पाहिलंच जात नाही. त्याचं कारण तुम्हाला काय वाटतं? कुठेतरी ना आपण अब्युजेसला, स्पेशली इमोशनल अब्युजेसला नॉर्मलाइज करतो. करेक्ट. आणि अगदी लहानपणापासून, म्हणजे अरे हा काय काळाचं आहे, हा काय उंचीच कमी आहे याची. तर एखादी व्यक्ती शाळेत अब्यूज जे आहे ते आपण समाजामध्ये कुठेतरी नॉर्मलाइज करतो, आणि ते अगदी लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत इतकं ते आपण नॉर्मलाइज, म्हणजे कोणाच्या लक्षातच येत नाही की हे अब्युझिव्ह बिहेवियर आहे. म्हणजे लहानपणी लाडात आजी आजोबा म्हणून जातील हा काय काळाचं आहे, हा काय बुटकाचं आहे, किंवा बोबडाच बोलतोय. शाळेत जर गेलो तर एखादी व्यक्ती मित्रमैत्रिणीवर आपण सहजपणे बोलून जातो की चिडवण्यामध्ये नावावरून चिडवतो, रूपावरून चिडवतो, बुद्धिमत्तेवरून चिडवतो.
आणि आपल्या लक्षातही येत नाही की आपलं चिडवणं समोरच्या व्यक्तीवर ट्रॉमॅटिक असू शकतं आणि त्याचा इम्पॅक्ट लाँग टर्म होऊ शकतं. एखाद्यामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो, म्हणजे उंचीचा न्यूनगंड आयुष्यभर असतो. आणि मी पाहिलेलं आहे, म्हणजे जी व्यक्ती उंचीने कमी असते तिच्यात तो न्यूनगंड असतो, कारण तो लहानपणापासून आलेला असतो. एखादी व्यक्ती रंगाने सावळी असेल, काळी असेल, तिच्यामध्ये तो न्यूनगंड असतो. तर हे अब्यूज जे आहे हे वेगवेगळ्या रूपात येतात आणि आपण स्वतःच नॉर्मलाइज केलेलं आपण त्याला सगळ्यांनी नॉर्मलाइज केलेलं असतं. तर हे सोशल सँक्शन ऑफ अब्यूज इज डेंजरस अकॉर्डिंग टू मी. तर कुठेतरी आपल्या सोशल सिस्टममध्ये शुड वी सँक्शन अब्यूज, इतकं डीप विचार करायची गरज आहे त्याच्यामध्ये. आणि तिथे जर थांबलं तर ऑटोमॅटिकली रिलेशनशिपमध्ये पण ते थांबेल. कारण माझ्याकडे जेव्हा माझा पार्टनर अब्युझिव्ह बिहेवियर करतो ते मला असं वाटतं की अच्छा हे नॉर्मल आहे, कारण मी लहानपणापासून मी त्याला नॉर्मलाइज केलेलं आहे. त्यामुळे त्याचं अब्युझिव्ह वागणं सुद्धा मी नॉर्मलाइज करते, माझ्या आई वडील किंवा आजूबाजूचे. तेव्हा जेव्हा ते एक्स्ट्रीम, कारण मारणं हे नॉर्मलाइज नाही केलं आहे आपण अजून समाजामध्ये. आणि म्हणून मग जेव्हा मारलं जातं तेव्हा नाही हे चुकलं बरं का, पण जेव्हा वर्बल असेल तेव्हा त्याला नॉर्मलाइज केलेलं आहे. अगदी तो छोटा सिनेमा जो मध्यंतरी जो आला थप्पड नावाचा सिनेमा, त्याच्यात पण अरे त्यात काय एवढं, म्हणजे मी जेव्हा सोशल मीडियावर बघत होते, लोक चॅटमध्ये टाकत होते, अरे थोबाडीत तर मारली, त्यात काय एवढं, कोणतं काय मोठं डोमेस्टिक व्हायलन्स झाला आहे तिच्याबरोबर, नुसतं. किंवा द ग्रेट इंडियन किचनमध्ये पण ती सतत स्वयंपाक करते, तर तेही एक प्रकारचं अब्यूज आहे. पण ते आपण त्याला ॲक्सेप्टच करत नाही. ॲज अ ऑडियन्स असं होतं, म्हणतं की अरे थप्पड तो था, इसमें कौन सी बडी बात आहे. पण ते कौन सी बडी बात है, अगेन कुठला अपर लिमिट आहे. थप्पड म्हणजे काय एकदम पूर्ण एक्स्ट्रीम व्हायलन्स होईल तेव्हा ते बडी बात होईल का त्याने फक्त म्हटलं अरे तू मूर्ख आहेस का तुला गाडी चालवता येत नाही, हे सुद्धा अब्यूज असू शकतो. माझा कॉन्फिडन्स हल्ला, मी आयुष्यभर मी गाडी नाही चालवू शकत. सो इट इज डुईंग अ डॅमेज टू द पर्सन अँड अ लाँग टर्म डॅमेज. करेक्ट, अगदी. बघा मॅम, इमोशनल अब्यूज करणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला माहिती असतं का की आपले जे ॲक्शन्स आहेत किंवा आपण जसा बिहेवियर आपला जो आहे तो समोरच्या व्यक्तीवर असं इम्पॅक्ट करतोय, म्हणजे बेसिकली त्यांना माहिती असतं का की ते अब्यूज करतात समोरच्याला? हो आणि नाही. ओके. म्हणजे जो फर्स्ट टाईम अब्युजर्स असतात त्यांना कदाचित माहीत नसतं की आपण अब्युझिव्ह बिहेवियरमध्ये जातो आहे. पण जर ते रिपिटेटिव्ह पॅटर्न व्हायला लागलं, जसं पहिल्यांदा चोरी केली, पेन्सिल चोरी केली शाळेत, मग नंतर आपण पेन चोरी केला, मग दुसऱ्यांचं काहीतरी, आणि मोठ्या लेवलची चोरी केली, तर ते जेव्हा मोठी चोरी करतो तेव्हा आपल्याला लक्षातच येत नाही की अच्छा ही चोरी होती. कारण पहिल्या चोरीला गिल्ट असेल, दुसऱ्याला असेल, तिसऱ्यापर्यंत वी बिकम नॉर्मल ऑन दॅट. सो अब्युजर्सला माहिती असतं की तो अब्युझिव्ह बिहेवियर करतोय, पण ते कुठेतरी निगेशनमध्ये असतं की नाही हे नॉर्मल आहे, हे काही चुकीचं वागत नाही आहे मी. आणि काही केसेसमध्ये अब्युजरला माहिती नसतं की तो अब्यूज करतोय. तिथे थोडंसं स्कोप ऑफ इम्प्रूव्हमेंट असतं की पटकन आपण जर काउन्सिलिंग केली किंवा कम्युनिकेशन ओपन ठेवलं तर त्या प्रकारचे अब्युजर जे आहे ते लगेच सुधारू शकतात. पण जर ते रिपिटेटिव्ह हॅबिच्युअल अब्युजर असेल तर डेफिनेटली आय डाऊट देर इज अ स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट. अगदी. मॅम, पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे की जेव्हा आपल्याला कळतं की माझ्यासोबत इमोशनल अब्यूज झालेलं आहे, मी एका टॉक्झिक रिलेशनशिपमध्ये आहे आणि आत्ता मला यातून बाहेर पडायचे, तर त्या व्यक्तीने कसं बाहेर पडावं? कारण की ऑलरेडी जसं आपण म्हणतोय कंट्रोल, आपण तो व्यक्ती आपल्याला कंट्रोल करत असतो, आपली डिपेंडन्सी वाढलेली असते, शिवाय आपल्याला आयसोलेटसुद्धा केलेलं असतं फॅमिली किंवा फ्रेंड्सपासून. मग आता बाहेर कसं पडायचं? सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात पहिली स्टेप ती म्हणजे ॲक्सेप्टन्स, की माझ्याबरोबर अब्यूज होतं आहे हे कळायला पाहिजे. आणि कळल्यानंतर ह्याच्यातून जो एक्झिट ऑप्शन आहे तो आपण शोधला पाहिजे आणि एक्झिट व्हायला पाहिजे त्या रिलेशनशिपमधून. ऑब्व्हियसली एक्झिट व्हायच्या आधी आपण एक चान्स देऊन बघतो पार्टनरला, आणि जर ते वर्क होत नसेल तर परत चान्स देऊ नका. कारण जर ते एकदा वर्क नाही झालं ते परत वर्क होईल असं होणार नाही. जे आपण मगाशी लव्ह बॉम्बिंगमध्ये म्हटलं की तो गिल्ट झाला, आपण चान्स दिला, दुसऱ्यांदा गिल्टी झाला, चान्स दिला. पण जर ते पॅटर्न बिहेवियर होत असेल तर मग तुम्ही चान्स देऊ नका. देर इज अ हाय टाईम दॅट यू शुड नाव एक्झिट फ्रॉम दॅट रिलेशनशिप. सो फर्स्ट इज ॲक्सेप्टन्स केलं की मग कुठे चुकलं, काय चुकलं आणि त्याला कसं सुधारू शकतो. आयसोलेशन जर होत असेल, आणि विच इज अ की साईन ऑफ इमोशनल अब्यूज, तर कोणापासून आयसोलेट केलं आहे तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमधून म्हणजे पासून तुम्हाला आयसोलेट केलं, तुम्ही परत त्यांच्यामध्ये जा. देर इज अ स्ट्रॉंग नीड फॉर काउन्सिलिंग ॲट दिस स्टेज. कारण रिलेशनशिपमधून बाहेर पडणं हे इट्स नॉट अ व्हेरी कम्फर्टेबल फिलिंग.
जरी ती टॉक्सिक रिलेशनशिप असेल तरी माझ्यासाठी ती कम्फर्टेबल नाही, कारण माझ्या बॉन्ड आपला क्रिएट ॲब्सोल्युटली माझ्याकडून ट्रॉमॅटिक जरी असलं तरी माझा जीव होता त्या व्यक्तीमध्ये, मी प्रेम करायची आणि त्या प्रेमातून जेव्हा मी बाहेर पडते तर मला तटस्थ बघता आलं पाहिजे त्या रिलेशनशिपकडे, की माझं चुकलं का, चुकलं तर एवढं चुकलं, समोरच्याचं किती चुकलं. असं रिलेशनशिप एकाच्याच बाजूने चुकतं असं नाही आहे, दोन्ही बाजूनी चुकतं. सो यू शुड लुक ॲट अ रिलेशनशिप फ्रॉम द कॉर्नर, ॲज फ्रॉम द थर्ड आय, बर्ड्स आय व्ह्यूनी बघितलं पाहिजे, टॉप अँगलनी बघितलं पाहिजे की नाही ह्या गोष्टी चुकल्या तर रॅशनलाइज केलं पाहिजे. कारण इमोशन्स आणि रॅशनल बिहेवियर या दोन्हीची सांगड नाही घालता येऊ शकत. आणि जर एक्झिट करायचं तर इट हॅज टू बी अ रॅशनल डिसिजन. आणि जर त्या लेवलला तुम्ही जितक्या लवकर पोचाल तितका त्रास तुम्हाला कमी होणार. म्हणजे इमोशनली विचार न करता प्रॅक्टिकली विचार करायला हवा की हा पार्टनर माझ्यासाठी योग्य आहे का. ॲब्सोल्युटली. सो देर शुड बी एन एक्झिट ऑप्शन, फर्स्ट ॲक्सेप्टन्स, आणि वी शुड बी ओपन फॉर काउन्सिलिंग. करेक्ट. आपल्याकडे एकूणच काउन्सिलिंगकडे बघण्याचा दृष्टिकोन फार पॉझिटिव्ह नाही आहे, की अच्छा ही वेडी ठार वेडी झाली आहे का म्हणून हिला काउन्सिलरची गरज पडते, सायकॅट्रिस्टकडे गेली. म्हणजे हा जो एक टॅबू आहे याच्यावर मे बी तुम्ही कधी परत बोलू शकता एखादा एपिसोड, की सायकॅट्रिस्टकडे जाणं म्हणजे टॅबू आहे. तर सायकॅट्रिस्टकडे जाणं, काउन्सिलरकडे जाणं हे नॉर्मल आहे. कोणालाही बोलण्याची, आता बोलण्यासाठी तज्ज्ञांकडे जा किंवा फ्रेंड्स अँड फॅमिलीकडे जा, पण ते बोलण्याची जी क्रिया आहे ती महत्त्वाची आहे. मग कोणाकडे बोलता ते बऱ्याच वेळेला फ्रेंड्स फॅमिली नसतात, किंवा आपल्याला वाटत असतं फ्रेंड्स अँड फॅमिली आपल्याला जज करतील का, म्हणून मग तुम्ही एक थर्ड पर्सनकडे जा जी तुम्हाला जज नाही करणार, जी तुमच्या बिहेवियरला एक तटस्थपणे बघेल आणि सोल्युशन देईल. सो आय थिंक वी शुड गो टू काउन्सिलर. इट्स ॲब्सोल्युटली नॉर्मल. मॅम, इमोशनल अब्यूज खूप महत्त्वाचा विषय आहे आणि आपल्या सगळ्या महिलांना किंवा पुरुषांनाही त्याबाबत एज्युकेट करणं खूप गरजेचं होतं. तुमच्याकडून जर तुम्हाला काही मेसेज द्यायचा असेल किंवा तुम्हाला सांगायचं असेल की यातून कसं बाहेर पडायचं किंवा तुम्हाला मोटिवेट करायचं असेल तर कसं करायचं? पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की कुठल्याही प्रकारचं अब्यूज जे आहे, इट इज अन अब्यूज विच रिझल्ट्स फ्रॉम अ फिलिंग ऑफ पॉवर, की मी पॉवरफुल आहे, मी हायरार्कीमध्ये कुठेतरी वर आहे आणि म्हणून समोरची व्यक्ती खाली आहे आणि मी ऑटोमॅटिकली ते एक पॉवर डायनामिक्स तयार होतं. एक व्यक्ती वर आहे, एक व्यक्ती खाली आहे आणि ते अब्युझिव्ह बिहेवियरचं जे सायकल आहे ते सुरू होतं. तर मी प्रत्येकाला हेच सांगेन की रिलेशनशिप इज नॉट अबाउट पॉवर डायनामिक्स, इट इज अबाउट इक्वॉलिटी. दोन्ही पार्टनर्स इक्वल असले पाहिजे, तेव्हा ते रिलेशनशिप हार्मोनियस असतं. कुठल्याही रिलेशनशिपमध्ये एक रिलेशनशिप वर जाईल, ऑटोमॅटिकली पॉवर डायनामिक्स सुरू होणार. एक व्यक्ती वर असेल, ती डॉमिनन्स करेल, ती कंट्रोल करेल आणि दुसरी व्यक्ती जी खाली आहे ती विक्टिम होणार. सो फोकस ऑन इक्वॉलिटी, नॉट कंट्रोल. अगदी सुपर. थँक्यू सो मच मॅम. खूप महत्त्वाचा विषय होता आणि खरंच खूप खूप छान माहिती दिली आहे तुम्ही आम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मला पण मजा आली. सो तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला? तुमचे काही प्रश्न आहेत का किंवा कोणता असा विषय आहे ज्यावर व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडतील? आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा लोकमत सखी.